विद्यार्थ्यांनो, काल आपण पाहिल्याप्रमाणे आज संघर्ष आणि तिची कारणमीमांसाचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. एकंदरीत आपण बघितले की संघर्षाच्या वेगवेगळ्या पातळ्या असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यापैकी व्यक्ती अंतर्गत संघर्ष असेल, दोन प्रेरणामधला किंवा आंतरवैयक्तिक संघर्ष असेल किंवा काय नेमकं करावं याचं. आधी रिफॉर्म आणायच्या, मग त्या कोणत्या आणायच्या, इकॉनॉमिकली आणायच्या, सोशली आणायच्या, पॉलिटिकली आणायच्या, अशा प्रकारच्या अनेक संघर्षाची उदाहरणं असलेले आपल्याला दिसतात. जसं आपण बघितलं की टिळक आणि आगरकरांच्या मधला असणारा वाद, की आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, अशा प्रकारच्या असणाऱ्या आंतरवैयक्तिक सुधारणा किंवा आंतरवैयक्तिक संघर्षसुद्धा असू शकतात. समूहाअंतर्गत संघर्ष असलेले आपल्याला दिसतात. बऱ्याच वेळा अंधश्रद्धाविरोधी असणाऱ्या गोष्टी आपल्या असणाऱ्या एखाद्या धर्माविरुद्धच्या वाटतात. त्यावेळी अशा प्रकारचा आंतरसमूह संघर्ष तयार होत असलेला आपल्याला दिसतो. किंवा एखादा नवीन नियम आला तर त्याच्याविषयीचा सुद्धा एक संघर्ष तयार होत असलेला आपल्याला दिसतो. की जसा आता कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनचा बाबतचा असणारा संघर्ष व्यापारी आणि सरकार याच्यामध्ये सुरू होत असलेला आपल्याला दिसतो. किंवा एखादी हेल्मेट विरोधीची चळवळ युवकांची असेल तर त्या संदर्भातला असणारा संघर्ष असू शकतो. याला समूहांतर्गत संघर्ष असं म्हटलं जातं. आंतरसमूह संघर्षमध्ये आपल्याला दिसतं आहे की दोन देशांमधील असणारे वाद, दोन वेगवेगळे असणाऱ्या धर्मातील असणारे किंवा धर्म नुसारचे असणारे जे देश असतात. मग आपल्याला असं दिसून येतं की भारत पाकिस्तानमधला वाद हा काश्मीर प्रश्नावरनं असो किंवा अरुणाचल प्रदेशमधला वाद भारत चीनमधला असो, हे असे वाद आपल्याला अनेक वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा असलेले आपल्याला दिसतात. त्याला आंतरसामूहिक असणारा संघर्ष असं म्हटलं जातं. आता या संघर्षाची नेमकी कारणमीमांसा करत असताना आपल्याला असं दिसून येतं की काही संघटनात्मक बदल जे असतात ते सुद्धा आपल्याला रुचत नाही आहेत किंवा आपल्याला योग्य वाटत नाही. कारण बदलते तंत्रज्ञान असेल, संस्कृती असेल, राजकीय पर्यावरण असेल, याच्याशी मिळतं घेण्याची जी संघटनेची भूमिका असते किंवा संघटना या बदलांचा स्वीकार करते, त्यामुळे या संघटनेतील असणाऱ्या बदलांच्या बाबतची ध्येय धोरणं ठरवताना किंवा निर्णय घेताना बऱ्याच वेळा संघर्षाचं वातावरण तयार होतं. कारण जे आधुनिक पिढीतले आहेत ते बदलाशी लगेच समरस होतात, पण जे ओल्ड आहेत, वयस्कर आहेत, असे लोकांचं मात्र संघटनातील या असणाऱ्या बदलांना विरोध असलेला आपल्याला दिसतो. कारण ते ज्या कल्चरमध्ये वावरलेले असतात, वाढलेले असतात, मोठे झालेले असतात किंवा जी समाजव्यवस्था त्यांच्या काळापासूनची जी असते ती एकदम नवीन येणारे बदल स्वीकारायला तयार होत नसते आणि त्यामुळं अशा प्रकारच्या संघटनात्मक बदलामध्ये हे संघर्ष उद्भवत असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की मूल्याबाबतची मतभिन्नता असलेली आपल्याला दिसते. म्हणजे वेगवेगळी मूल्य, आता काही व्यक्तींचा प्रामाणिकपणा किंवा एकात्मतेचा पुरस्कार करत असलेले आपल्याला दिसतात, तर इतर व्यक्तींना ही मूल्य नको असतात. म्हणजे सगळं जे काय प्रामाणिकपणावरती चालतंय का, असाही बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये निर्माण होत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत किंवा एखाद्या वितरकाला आपण जर बघितलं तर असं वाटत असतं की जाहिरात ही सत्यावरती आधारित असावी, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असावा. परंतु जाहिरात व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनातून आपल्या वस्तूचा खप होणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामधला असणारा प्रामाणिकपणा आणि सत्यता ही बऱ्याच वेळा गुंडाळून ठेवली जात असलेले आपल्याला दिसतं आणि सगळं आभासी निर्माण केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसेल की बाबा कोका-कोला प्यायल्यानंतर अशा प्रकारचा हवेत माणूस जर तरंगत असेल किंवा कुठेही उडी मारत असेल तर किती एनर्जी तयार होते आणि हे वास्तवस्थितीमध्ये आहे का, तर ते अप्रामाणिक वाटत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा काही बाबीमध्ये आपल्याला प्रकर्षानं असं दिसून येतं की अशा मूल्यांच्या बाबतचा संघर्षसुद्धा तयार होत असलेला आपल्याला दिसतो. व्यक्तिमत्वातल्या फरकांच्या बाबतचा असणारा संघर्ष दिसतो. विकसित व्यक्तिमत्व आणि अविकसित व्यक्तिमत्व याच्यामध्ये सातत्यानं संघर्ष निर्माण होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की विकसित व्यक्तींच्यामध्ये अनेक गुण जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेले असतात. त्यामुळं वास्तवतेवरती किंवा आपल्याला असं दिसून येईल की कामावरती त्यांचा विश्वास, निष्ठा असलेले आपल्याला दिसते. अविकसित गुणामध्ये तशा प्रकारचं अंगी गुण सगळेच उतरलेले असतात असं नाही.
आणि त्यामुळं या भिन्न गुणांच्या मध्ये म्हणजे विकसित आणि अविकसित गुणांच्या मधल्या डिफरन्सामुळे सुद्धा संघर्ष उद्भवतात. घातक स्पर्धा तयार होत असलेले आपल्याला दिसते आहे. आणि याच्यामध्ये मग द्वेष, मत्सर, संघर्ष हे निर्माण होत असलेले आपल्याला दिसतात. याचं कारण असं की प्रत्येकाला पुढं जायचं आहे आणि पुढं जात असताना मग कुठंतरी माणुसकीची तत्त्वं असतील किंवा कुठंतरी प्रामाणिकपणा असेल, योग्यता असेल, या पद्धतीनं जाण्याचा काही जण प्रयत्न करत नाही आहेत आणि मग अयोग्य त्या पद्धतीचा मग स्वीकार केला जात असलेला आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं मग लाचलुचपत असेल किंवा भ्रष्टाचार असेल ह्या मार्गाचा अवलंब केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. भूमिकांचा संघर्ष असलेला आपल्याला दिसतो. त्याच एखादी व्यक्ती अनेक प्रकारच्या भूमिका त्याला बजावाव्या लागत असलेल्या आपल्याला दिसतात. कुटुंबातील असणाऱ्या आपण प्रत्येक सदस्याची घेतली तर प्रत्येक वेळेस भूमिका आपली बदलते. म्हणजे आज विद्यार्थी म्हणून तुम्ही घरामध्ये एखाद्या कुणाचा तरी मुलगा असता, कुणाची तर भाऊ असता किंवा आपण समाजात वावरत असताना कुणाच्या तरी कुटुंबातले एक सदस्य असता. कॉलेजमध्ये येत असताना आपल्याला असं दिसून येईल की महाविद्यालयाचे तुम्ही विद्यार्थी असता. अशा अनेक भूमिका आपल्याला आपल्या जीवनामध्ये पार पाडाव्या लागत असल्यामुळं या भूमिकांच्या विषयीचा सुद्धा संघर्ष तयार होत असलेला आपल्याला दिसतो. स्थानविषयीचा संघर्ष निर्माण होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्रत्येकाला एक स्टेटस हवा असतं, एक स्थान दर्जा हवा असतो आणि तो दर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्याला असं दिसून येईल की अनेक वेळा हे संघर्ष निर्माण होत असलेले आपल्याला दिसतात. किंवा प्रेरणेमधले अडथळे सुद्धा याला कारणीभूत असलेले आपल्याला दिसून येतात. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की आपण एखादी गोष्ट करत असताना ज्या प्रेरणेनं करत असतो त्याच्यामध्ये काही वेळा ज्यावेळी हर्डल्स तयार होतात, अडथळे निर्माण होतात, त्यावेळी मात्र एक लक्षात घ्या की संघर्षाची भूमिका ही त्यामध्ये तयार होत असलेले आपल्याला दिसते किंवा अस्तित्वात येत असलेले आपल्याला दिसून येते. आणि यामुळे प्रेरणेतील अडथळे सुद्धा हे संघर्ष निर्माण होत असलेले आपल्याला दिसतात. ध्येय निश्चितीची एक संघर्ष तयार होत असलेलं आपल्याला दिसतं. प्रत्येकाचं म्हणजे संघटनेचं ध्येय वेगळं असतं, एक लक्षात घ्या. काही वेळा समाजाचं कार्य वेगळं असतं किंवा प्रत्येक व्यक्तीचं एक इंडिव्हिज्युअल ध्येय वेगळं असतं आणि या ध्येयामध्ये आपल्याला असं दिसून येईल की नेमकं काय करायचं, अशा प्रकारची एखादी संघर्ष तयार होत असलेले आपल्याला दिसतात. विश्वासाचा एक अभाव त्याच्यामध्ये असतो. कारण कुठंतरी हे संघर्ष निर्माण होत असताना ज्यावेळी विश्वास कमी होतो त्यावेळी मग संघर्षाची सुरुवात त्याच्यामधून होत असलेली आपल्याला दिसते. मग एखाद्या यंत्रणेवरला असेल किंवा एखाद्या असणाऱ्या कार्यावरला असेल, आपला जसजसा विश्वास डळमळीत व्हायला लागतो किंवा वरिष्ठावरचा असेल, विश्वास ज्यावेळी कमी होतो त्यावेळी एक लक्षात घे की संघर्ष तयार होत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्याचबरोबर काही पूर्वग्रह असलेले आपल्याला दिसतात, अहमपणा असलेला आपल्याला दिसतो, आंतरसामूहिक वादविवाद असलेले आपल्याला दिसतात की ज्यामुळं संघर्ष तयार होत असलेले आपल्याला दिसतात. पण ह्या संघर्ष कुठंतरी आम्ही कमी करणं, त्याची तीव्रता कमी करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं किंवा समूळ ते नष्ट करणं हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे आपण सगळेच म्हणतो की बाबा रामराज्य आलं पाहिजे, म्हणजे ह्या रामराज्यामध्ये अतिशय चांगला कारभार चालत होता किंवा लोक सुखी, समाधानी, आनंदी होती, प्रगतशील, उद्योगशील होती. आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला असं दिसून येईल की कलियुगामध्ये अनेक बदल झाले आणि या बदलामुळंच अशा प्रकारचे संघर्षाचे वातावरण तयार झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे अशा पद्धतीचं किंवा राजा हरिश्चंद्राच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे एक आदर्शवत व्यवस्था अस्तित्वामध्ये होती असं आपण आपल्या असणाऱ्या पुराण कथांच्यामधून किंवा पुराण असणाऱ्या ग्रंथाच्यामधून आपल्याला वाचावयास मिळतात. परंतु ह्या गोष्टी असल्या तरी आता आपल्याला असं दिसून येते की अनेक गोष्टींमध्ये आपल्याला संघर्षाची वेळ येते आणि ही वेळ टाळणं किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या उपाययोजना करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे समजूत असणं. कुठलीही गोष्ट जर समजोत्याने घेतली तर एक लक्षात घ्या की संघर्ष टाळता येतो. कारण प्रत्येकानं थोडा थोडा त्याग करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. त्याग हा काय एकाच बाजूनं केला होतो असं नाही, सगळ्यांनाच करावं लागत असलेला आपल्याला दिसतो. दोन्ही गट जे आहेत ते जर एकाच गोष्टीसाठी आटून बसले तर मग कोणालाच साध्य होत नसलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण मराठीत म्हणतो की दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, असे काही वेळा चित्र निर्माण होतं. आणि ते होऊ नये असं जर वाटत असेल तर समजवता महत्त्वाचा, विधायक दृष्टिकोन महत्त्वाचा, की कोणाच्याही का रूपानं होईना परंतु जर प्रगतशीलतेचं पाऊल उचललं जात असेल तर ते आपण स्वीकारलं पाहिजे.
तिथं मात्र संघर्ष किंवा विरोधासाठी विरोध किंवा केवळ आपण दुसऱ्यावरती टीका करायची यांना काही साध्य होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घे, त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो, आपलीच बुद्धी खर्ची पडत असलेली आपल्याला दिसते, पुन्हा पश्चाताप आपल्यालाच होत असतो. ह्या अनेक गोष्टी टाळायच्या असतील तर एक लक्षात घे की विधायक दृष्टिकोन आपण स्वीकारला पाहिजे आणि परस्परांची सामंजस्याची भूमिका जर असेल तर एक लक्षात घे की त्याच्यातून एक चांगला मार्ग निघत असतो. गैरसमज दूर केल्यास संघर्षाची तीव्रता हे कमी होत असलेले आपल्याला दिसते. बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा गैरसमजावरती आधारित अशा प्रकारचे संघर्ष तयार होत असतात आणि हे गैरसमजाचं जर निवारण झालं तर मात्र संघर्ष कमी होत असलेले आपल्याला दिसतात किंवा ते निराकरण होत असलेलं आपल्याला आढळून येतं. व्यक्तिमत्व विकसित करणं महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे आधुनिक ज्ञान असेल, भाषा असेल, विश्वास असेल, अशा गोष्टी अंगी जोपासणं हे अत्यंत महत्त्वाचं आपल्या असणाऱ्या व्यक्तिमत्व विकासातला एक पैलू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकणं किंवा एखाद्याची सहानुभूतीपूर्वक एखाद्या गोष्टीला समजावून घेणं, क्षमतेचा असणारा अभ्यास करणं आणि त्या दृष्टिकोनातून एक लक्षात घ्या जर पावलं टाकली तर साहजिकच एक प्रौढ व्यक्तिमत्व हे त्याच्यामधून किंवा विकसित व्यक्तिमत्व त्याच्यामधून तयार होत असतं की ज्यामुळं संघर्ष कमी होत असतो. त्याचबरोबर मानवी मूल्यांचा आपण कुठेतरी स्वीकार केला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कायद्याच्या राज्यापेक्षा शब्दाचं राज्य मोठं होतं. आज शब्दांच्या राज्यापेक्षा कायद्याचं राज्य मोठं झालेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे हा फरक नेमका लक्षात घ्या. पूर्वी लोक शब्द द्यायचे आणि तो शब्द अतिशय पाळला जायचा. म्हणजे इतकं की मग त्याच्यासाठी काही झालं तरी हरकत नाही आणि त्यामुळे शब्दाला एक जागं असणं हे महत्त्वाची गोष्ट होती. मग कोणत्याही बाबतीत, कौटुंबिक बाबतीतले असू दे, व्यावहारिक बाबतीतले असू दे, समाज व्यवस्थेबाबतचे असू दे, या बाबतीतले शब्द हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. परंतु आज आपल्याला आपण जर बघितलं तर शब्दापेक्षा आपल्याला न्याय प्रणालीकडे जावं लागतं किंवा कागद प्रणालीकडे जावं लागतं आणि त्यामुळं वास्तविकता मानवी मूल्ये जे न्यायता, समता, बंधुत्व, स्वातंत्र्यता ही जे याच्यावरती जे आधारलेले आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसतात. सरकारी हस्तक्षेपाचा सुद्धा अत्यंत गरज असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे बऱ्याच वेळा डिवोर्सच्या केसेस ज्यावेळी कोर्टात जातात त्यावेळी पहिल्यांदा समोपचार पद्धती समोर आणली जात असलेल्या आपल्याला दिसते किंवा पोटगी किंवा आपल्याला असं दिसून येईल की त्यातील असणारा संघर्ष अपरिहार्य ज्यावेळी ठरतात त्यावेळी सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करतं. म्हणजे न्यायालयांच्या माध्यमातून केला जातो आणि मग दोघांना समजुतीनं सांगून हे संघर्ष मिटवले जात असलेले आपल्याला दिसतात. नागरिक कायद्यामध्ये तशा प्रकारच्या तरतुदी केल्या आपल्याला आढळतात. काही वेळा समाजीकरणाची एक प्रक्रिया असलेली आपल्याला दिसते. आता आपल्या व्यक्तिमत्वावरती समाजीकरणाचा फार मोठा प्रभाव पडत असलेला आपल्याला दिसतो. आपण जे घडत जातो त्याच्या पाठीमागं अनेकांचे हात, अनेकांचे विचार, अनेकांचं मार्गदर्शन हे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मिळत असतं आणि म्हणून आपण घडत असतो. केवळ शाळेमध्ये गेला किंवा घरातले केवळ संस्कार झाले म्हणून आपण घडत नाही. त्या घडण्यामध्ये सुद्धा अनेक घटक की ज्याला आपण एजंट ऑफ द सोशलायझेशन्स म्हणतो, समाजीकरणाचे जे घटक असतात की जे आपल्याला घडवत असतात त्या घटकांचा आपण जर विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की ज्या कुटुंबात आपण जन्माला येतो ते कुटुंब आपल्यावरती जे अनौपचारिक पद्धतीनं आपल्याला शिक्षण देत असतं, संस्कार करत असतं ते अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्याच्यावरती आपलं एक बाल्यावस्था जी आहे ती विकसित होत असलेली आपल्याला दिसते आणि म्हणूनच त्याला आपण संस्कार किंवा संस्कृती असं म्हणतो. आणि हे संस्कार आणि संस्कृती ही आपल्या घरातील असणारे आईवडील असतील, आपले काका काकी असतील किंवा आपल्या गावापेक्षा मोठ्या व्यक्ती असतील की जे अनुभवसिद्ध मोठे असतात, जे शिक्षणानं मोठे असतात, अशा व्यक्ती ज्यावेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात, सांगत असतात किंवा काही कथा आपल्याला ऐकवून दाखवत असतात, याच्यातून आपल्याला काही बोध घ्यावे लागत असतात. या सगळ्या गोष्टीचा आपल्या असणाऱ्या विचारावरती, आपल्या असणाऱ्या मनावरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय परिणाम होत असतो आणि त्याच्यातून आपण खऱ्या अर्थानं घडत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर समाजीकरणामध्ये कुटुंब हा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतं. कारण आपण आयुष्यातला सर्वात जास्त वेळ कुठं घालवत असेल तर आपल्या कुटुंबामध्ये घालवत असतो आणि त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांची असणारी वर्तणूक असेल, त्यांचा दृष्टिकोन असेल, नैतिक मूल्ये असतील,
याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावरती निश्चितपणे उमटत असतो आणि तशा पद्धतीनंच आपण हळूहळू घडत जात असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं कुटुंबाविषयीचं आपलं एक भावनिक नातं, आपुलकीचं नातं तयार होत असते, एक जवळीकता आपल्यामध्ये निर्माण होत असते, एक लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्यांच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा परिणाम जो आहे तो आपल्यावरती होत असतो आणि म्हणून त्याला कौटुंबिक संस्कार असं म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसतं. तिथून बाहेर पडतो ते आपण शाळेत येतो. मग प्राथमिक शाळा असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये निघालेल्या सर्व बालवाड्या असतील, ज्युनियर के जी, सिनियर के जी अशापासून ते अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की शिक्षक हा आपला मार्गदर्शक असतो. आणि त्यामुळं शाळा किंवा महाविद्यालय जे असतात ती मात्र आपल्याला असं दिसून येईल की जे काय औपचारिक शिक्षण आहे, या औपचारिक म्हणजे अभ्यासक्रमाच्या शिक्षणाबरोबरच संस्कार संस्कृतीचंही शिक्षण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देत असलेले आपल्याला दिसतात. आणि कलागुण जे आहेत ते कलागुण आपले त्याच्यामध्ये विकसित होत असलेले आपल्याला दिसतात. अनेक संध्या आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त होत असलेले आपल्याला दिसून येतात की ज्यामुळं आपले व्यक्तिमत्व त्याच्यामधून घडत असतं. मग त्याच्यामधलं संघटन कौशल्य असू दे, त्याच्यामध्ये असणारं खेळाडू वृत्ती असू दे, प्रामाणिकपणा असू दे किंवा एखाद्या ध्येय गाठण्यासाठीची आपली असणारी धडपड असू दे, याचं सर्व मार्गदर्शन जे आहे ते शिक्षकांच्याकडून घडत असतं. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की आपल्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचे विचार हे त्याच्यामध्ये रुजत असतात. आता बरेच वेळा लोक प्रत्यक्ष शिक्षणानं काय दिलं हे विचारतात, शिक्षण काय देत नाही हे सांगा मला. कारण प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक ठिकाणी जे उपयोगी पडतं ते शिक्षण पडतं. कारण आपण ज्या बुद्धीच्या जोरावरती आपण एखाद्या परिस्थितीतून मार्ग काढतो किंवा अडचणीतून मार्ग काढतो, संकटावरती मात करतो, हे सगळ्याच्या पाठीमागं काय असतं तर शिक्षण असतं. आणि त्यामुळं धड्यातला एखादा भाग जसाच्या तसा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये उपयुक्त येत नसेल कदाचित, परंतु आपल्याला असं दिसून येईल की त्याच्या अनुषंगाने जे विचार करण्याची आपली जी ताकद निर्माण झालेली असते ती खरी शिक्षणात निर्माण झालेली असते. आणि म्हणून शैक्षणिक असणाऱ्या अनेक बाबीतून वक्तृत्व असेल, निबंध लेखन असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल किंवा इतर शैक्षणिक काही उपक्रम असतील आणि प्रत्यक्ष शिक्षण असेल, स्पर्धात्मक काय अभ्यास असेल, या सगळ्याच्या माध्यमातून आपण घडत असलेलं आपल्याला दिसतं. आणि याच वेळेत दुसरा एक आपला विश्वास जो असतो तो समवयस्क मित्रांच्यावरती असतो. आपण कोणाच्या सान्निध्यामध्ये राहतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपणच म्हणतो की लोखंड जर परिसराच्या सान्निध्यात आलं तर त्याचं सोनं बनतं, पण तेच जर दुसऱ्या कशाच्या सान्निध्यात आलं तर मात्र त्याचं तशा प्रकारचं स्वरूप बनत असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं आपले जे समवयस्क मित्र आहेत ते आपले बरेचसेच मार्गदर्शक असतात. आपल्याला चांगलं वाईट, योग्य अयोग्य हे समजून सांगत असतात. आपल्याच वयाचे असल्यामुळं आपला त्यांच्यावरती पटकन विश्वास बसतो किंवा त्यांच्या कृतीमध्ये आपण सहज सहभागी होत असतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्यांच्या असणाऱ्या गुणामुळं आपल्यामध्ये सुद्धा तशा प्रकारची परिवर्तनं हे होत असलेले आपल्याला दिसतात. पण ज्यावेळी आपल्या संगतीमध्ये वाईट व्यक्ती येतात किंवा वाईट मित्र येतात किंवा अयोग्य अशा प्रकारच्या विचाराचे मित्र मिळतात, त्यावेळी आपली मानसिकता सुद्धा हळूहळू तशाच पद्धतीनं तयार होत असलेले आपल्याला दिसते. कारण मनुष्य हा एक तर समाजशील प्राणी आहे आणि दुसरा भाग असा की तो अनुकरण प्रिय आहे. त्यामुळं पहिलं वाक्य जरी आपण बघितलं तर ते इतर पशुपक्षी प्राण्यांच्या मध्ये सुद्धा दिसतं की तेही समाजशील असतात, त्यांच्याच ग्रुपमध्ये राहतात. पण अनुकरण प्रिय जे आता आहे ते आपल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते आणि ते आपल्या समवयस्क मित्रांच्या मधून येत असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं मुलांच्यामध्ये अनेक गोष्टींच्या चर्चा होत असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या चर्चेमधून आपलंही व्यक्तिमत्व घडत असलेलं आपल्याला दिसतं. मग आपल्याला वाटतं की आपला मित्र आपल्याबरोबर आहे, आपल्याला पाठिंबा देतो आहे, आपण चांगली गोष्ट केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, मार्क मिळवले पाहिजेत, या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे, त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे, ही ॲक्टिव्हिटीज केली पाहिजे, ती ॲक्टिव्हिटीज केली पाहिजे. आणि आपण आपले ते जे गुण आहेत ते डेव्हलप होण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे मित्रमैत्रिणी जे आहेत त्या अत्यंत आपल्याला मदत करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतरचा भाग आहे तो प्रसारमाध्यमांचा. प्रसारमाध्यमंसुद्धा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सगळ्यात महत्त्वपूर्ण असलेले आपल्याला दिसतात. कारण जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो
ते आपल्या समोर दिसत असल्यामुळं त्याचे परिणाम जे आहेत ते परिणाम आपल्या समोर येत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आज आपण अनेक गोष्टी भ्रष्टाचाराच्या बघत असल्यामुळं आपल्या मनामधली एक मानसिकता झाल्या बघा, की प्रत्येक सरकारी खात्यामध्ये असो किंवा कुठेही असो भ्रष्टाचाराशिवाय काही होत नाही आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लाच दिली जाते, घेतली जाते. ही एक आपली भूमिका तयार झालेली आहे. आणि हे का झालेलं आहे, की सातत्यानं आपल्याला हे प्रसारमाध्यमातून सुद्धा आपल्याला दिसतं, पाहतो, आपण ऐकतो. आणि त्यामुळं आपली मानसिकता सुद्धा तशा पद्धतीची होते. जसं एखादा चित्रपट आपण ज्यावेळी बघतो, त्यावेळी आपण नुसता चित्रपट बघत नाही आहे, तर त्या हिरोच्या, त्या हिरोईनीच्या भूमिकेत आपण जात असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या भूमिकेतून आपण तो बघत असलेला आपल्याला दिसतं. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावरती जास्त काळ राहतो. आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल, की या गोष्टी आपल्या मनपटलावरती अतिशय बिंबत असल्यामुळं आपली एक मानसिकता तशा पद्धतीनं होत असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण जर बघितलं तर अशा उपक्रमांच्यामुळं काही वेळा आपण जर बघितलं तर सकारात्मक गोष्टी या प्रसारमाध्यमातून घडत असतात, काही वेळा नकारात्मक गोष्टी घडत असतात. राष्ट्रीय एकात्मता असेल किंवा विविध संस्कृतीचा आदर असेल किंवा त्यांचं कल्चर पाहण्यामुळं आपल्याला एकमेकांच्या विषयीचा एक आदर निर्माण होतो, एखाद्या कल्चरविषयीचं एक आदरयुक्त भावना तयार होते. पण त्याच वेळी आपल्याला असं दिसून येईल, की समाज आणि स्त्रियांच्या विषयीचं काही हिंसक वातावरणसुद्धा याच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून तयार होत असलेलं आपल्याला दिसतं, की ज्यामुळं त्याचे परिणाम जे आहेत ते परिणाम आपल्यावरती सुद्धा उमटत असलेले दिसतात. आणि त्यामुळे एक समाजाची भीतीच मनामध्ये निर्माण होत असलेली आपल्याला दिसते किंवा एक असुरक्षितता तयार होत असलेली आपल्याला दिसते. चैनीच्या वस्तूची गरजच आहे अशा प्रकारचं काही वेळा वातावरण तयार होतं. मग आपण लगेच उदाहरण देतो, की बाबा फॉरेन कंट्रीमध्ये एखादी कार असणं ही गरजेची गोष्ट आहे. मग आपल्या देशामध्ये ती चैनीची का मानलेली आहे, आपली काही गरज नाही आहे का? वास्तविकता आपल्याकडल्या असणाऱ्या सिच्युएशनचा जर विचार केला तर ती खरं आपली प्राथमिक गरज आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळं आपल्या गरजा काय आहेत त्यांच्याशी आपण तेवढ्या पद्धतीने कंपॅरेटिव्ह करू शकत नाही. कारण ते अतिशय उच्च उपभोगाला गेलेले देश आहेत, अतिशय श्रीमंत देश आहेत, अतिशय मोठ्या स्वरूपात उत्पन्न मिळवणारी तिथली लोक आहेत. आपल्याकडं तेवढ्या स्वरूपाचं उत्पन्न नाही, आपल्याला तेवढ्या स्वरूपाची आवश्यकता अजून तयार झालेली नाही. आणि त्यामुळं आवश्यकतेनुसार ती गरज बनत असते आणि आवश्यकतेनुसार ती चैनीची आहे की नाही हे ठरत असतं. म्हणजे एखाद्या कामगाराच्या दृष्टिकोनातून कार ही चैनीची वस्तू ठरेल, परंतु एखाद्या उद्योजकाच्या दृष्टिकोनातून ती गरजेची गोष्ट ठरेल. त्यामुळं आपल्याला काय आवश्यक आहे ही आपली गरज आपण ठरवू शकतो, तर दुसऱ्याची तुलना आपण करू शकत नाही. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा ते दिसतं आणि पाश्चिमात्य अनुकरण येतं. म्हणजे आजही आपण जे वागतो, चालतो, बोलतो किंवा आज आपण ज्याला काय फॅशन म्हणतो हे सगळं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोचले. आणि त्यामुळं आज आपलं कल्चर राहिलं आहे कुठं, याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल, की आज पाश्चिमात्यांचंच अनुकरण आपल्याकडं होत असलेलं आपल्याला दिसतं. आपली जीवनशैली बदललेली आपल्याला दिसतात. त्यामुळे त्याचे परिणाम होत असतात. त्याचबरोबर शेजारी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. आता वास्तविकता तुकोबाने असं म्हणलंय, की निंदकाचे घर असावे शेजारी. परंतु आता त्याने म्हणले तो दृष्टिकोन वेगळा आहे ना आपण विचारात घेतो तो दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे शेजारी हे केवळ निंदाच करणारे असतात असा एक समज आपण करून घेतलेला आहे आणि त्यांनी निंदाच करावी अशी एक आपली भूमिका असते. असं नसतं. शेजारी हे एक समाजकारणाचं अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. ज्यावेळी आपण उंबऱ्यातून घराच्या बाहेर पडतो त्यावेळी दुसरं जे शेजारचं घर असतं तेच महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे शेजारीला असणारी मित्रमंडळी किंवा शेजारीला असणारे नातेवाईक किंवा आपली असणारी भावबंधकीतली लोक यांच्याशी आपला नेहमीचा संबंध येत असतो. आणि त्यामुळं चांगला शेजार असला की साहजिकच आपल्याला सुद्धा त्याच्याविषयीची आपुलकी निर्माण होत असते, एक आदर निर्माण होत असलेला आपल्याला दिसतो. आणि हे वेळोवेळी विद्यार्थी मित्रांनो घडतं. कारण आपल्या कुठल्याही असणाऱ्या प्रसंगाला पहिल्यांदा धावून येतात ते शेजारी असतात. आणि त्यामुळं तिथं कुठल्या तरी गोष्टीचा विचार आणला जात नाही. आणि बऱ्याच वेळा हे घडतं आपल्या कोकणामध्ये तर ते जास्त आहे, की लोक जर बघितलं तर एखाद्याच्यावरती वाईट प्रसंग आला तर मग त्याच्याशी असणारा वाद विसरून सुद्धा त्याच्या प्रसंगाला धावत जात असलेले आपल्याला दिसतात. वादावादी हा भाग जीवनाचा एक अंग आहे.
म्हणजे त्याच्याकडे फार काय गांभीर्यानं बघावं असं मुळीच नाही. ते काय आपल्या कुटुंबामध्ये होत असतात किंवा दोन भावंडांच्यामध्ये होत असतात. म्हणून काय आपण एकमेकांच्या असणाऱ्या प्रसंगाला धावत नाही का? तसंच शेजारसुद्धा त्याचप्रमाणे असतो आणि त्यामुळं शेजारील असणारी माणसं जर अतिशय संस्कारी, गुणी, चांगल्या स्वरूपाची असतील किंवा परोपकारी मदत करणारी असतील, तर आपल्याला सुद्धा त्यांचा एक मोठा आदर वाटत असतो आणि त्यामुळं त्यांच्याकडले संस्कारसुद्धा आपल्यावरती होत असलेले आपल्याला दिसतात. परंतु शेजारच जर एक लक्षात घ्या की वाईट असेल, तर मात्र त्याचे परिणामसुद्धा तशा पद्धतीनं होत असतात. कारण ज्याच्या संगतीत आपण राहतो, त्या संगतीचा परिणाम हा कुठे ना कुठेतरी उमटत असतो. त्याचबरोबर समाज जो आहे, म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की माझं समाजाशी देणं आहे. देणं याचा अर्थ असा की आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये वावरतो, तो समाजही आपल्याला काही ना काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण कुठेही कुठल्याही बाजारपेठेत गेलो किंवा कुठल्याही दुसऱ्या गावात गेलो, तरीसुद्धा अमक्याच्या गावचा किंवा अमक्याच्या कुटुंबातला म्हणूनच व्यक्ती आपली ओळख असलेली आपल्याला दिसते. एक लक्षात घ्या, कारण आपली स्वतःची एक ओळख अजून तयार व्हायची आहे. अजून आपण विद्यार्थी दशेमध्येच आहात. त्यामुळं आज जे तुमच्या पाठीमागं लेबल आहे ते तुमच्या कुटुंबातल्या कर्त्या माणसांच्यामुळं आहे आणि त्यामुळं त्या व्यवस्थेमध्ये बसवण्याचा प्रयत्न हे एक लक्षात घ्या की समाज करत असतो. कारण ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण राहतो त्या दृष्टिकोनातून आपली बौद्धिक पातळी होत असलेली आपल्याला दिसते. आपला आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तरी हिंदू धर्म हा या देशामध्ये सर्वात मोठा धर्म आहे. कारण 82% लोक जवळपास हिंदू धर्माचे आहेत आणि हिंदू धर्म अशा स्वरूपाचा आहे की जो सर्व धर्मियांना सांभाळून घेतो. एक लक्षात घ्या, म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय आहे की वडीलधाऱ्यांची भूमिका ही जसा हिंदू धर्म निभावत आहे या देशामध्ये. त्यामुळं प्रत्येक अल्पसंख्याक असेल, आज मुस्लिमांचं घर आपल्या शेजारी असेल, तर हिंदू बांधव त्यांच्यासाठी मदतीला धावतात. हिंदू बांधवांच्यावरती प्रसंग आला तर ते धावतात. परंतु आज काय काय देशामध्ये आपण जर बघितलं तर इतके धर्मांधता आहे किंवा इतके समाज की आपलाच फक्त समाज राहिला पाहिजे. म्हणजे जशा पद्धतीनं ज्याच्या पद्धतीने हिटलरनं जे वातावरण जर्मनीमध्ये केलं की जर्मनी हे केवळ आर्यवंशाचे आहे आणि जर्मनलाच फक्त जगावरती राज्य करण्याचा अधिकार आहे, या असणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी भूमिकेमधून जे जर्मन सैनिकांना आणि लोकांना जे पेटवण्यात आलं त्याची परिणती काय झाली तर जर्मनीचा विध्वंस झाला. एक लक्षात. त्यामुळे आपण बाकीचे देशांच्या बाबतीत जर बघितलं तर ते कमी झालं. याचं कारण असं की ह्या अशा स्वरूपानं कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. समाज व्यवस्था ही प्रत्येकाला हातात हात घालून जाणारी असते आणि त्या ज्या समाज व्यवस्थेमध्ये माणूस राहतो त्याच्यानुसार त्याचं वर्तन, त्याच्यानुसार असणारे आपल्याला असं दिसून की तिची भूमिका हे तयार होत असलेले आपल्याला दिसते. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणच्या असणाऱ्या स्वरूपाचा सुद्धा किंवा तिथल्या असणाऱ्या वातावरणाचा, तिथल्या असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्काचा, तिथल्या असणाऱ्या सगळ्या कल्चरचा परिणाम जो आहे तो परिणामसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्यावरती होत असलेला आपल्याला दिसतो. कारण त्याच्यामुळे एक सांघिक भावना तयार होत असलेली आपल्याला दिसते. समर्पणासारखा गुण आपल्यामध्ये येतो, तत्परता येते, कुशलता येते. अशा अनेक गुण कामाच्या ठिकाणावरून सुद्धा निर्माण होत असलेले आपल्याला दिसते. कारण एकमेकांना मदत करतच काम करावं लागतं. कुठलंही कार्य ज्यावेळी तडीस नेलं जातं किंवा पूर्णत्वास नेलं जातं त्यावेळी अशा स्वरूपाचं काम हे तयार होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर याशिवाय सुद्धा छंद मंडळ आहेत, युवक मंडळ आहेत, महिला मंडळ आहेत, कामगार मंडळ आहेत. या सर्व मंडळांच्या मध्ये तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असताच विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचाही परिणाम हा तुमच्या असणाऱ्या आयुष्यावरती, तुमच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वावरती, तुमच्या असणाऱ्या गुणांच्यावरती हा निश्चितपणे होत असलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे नैतिकतेचा. आता बऱ्याच वेळा ही नैतिकता काय बाजू आहे हेच आपल्याला कळत नाही. नैतिकता म्हणजे एखाद्या गोष्टीचं विषयीची जबाबदारी आपण स्वीकारणं, आपण होऊन स्वीकारणं आणि ही वैयक्तिक पातळीवरती चांगले संबंध ठेवण्यासाठीची व्यवस्था म्हणजेच नीतिमत्ता. आता नीतिमत्तेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की एक जबाबदारी आपण होऊन स्वीकारत असतो आणि त्यामुळे त्याला जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान हे प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसतं.
कारण नैतिक मूल्यांची किंवा तत्त्वांची जोपासना केलेले व्यक्तिमत्व जे व्यक्तीचं आहे ते प्रभावीपणे उठून दिसतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला मला लालबहादूर शास्त्रींची तुम्हाला 1-2 उदाहरणं या ठिकाणी सांगायला आवडतील. एक पहिलं गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर ज्यावेळी लालबहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये रेल्वे मंत्री होते, त्यावेळी एक रेल्वेचा अपघात झाला होता. आणि रेल्वेचा अपघात झाल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की लालबहादूर शास्त्रींनी आपला राजीनामा त्वरित हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे पाठवला होता. याचं कारण असं की जरी हा अपघात तिथल्या असणाऱ्या मोटरमनच्या असणाऱ्या चुकीमुळं झालेला असेल किंवा तिथल्या असणाऱ्या काही तांत्रिक परिस्थितीमुळं जरी झालेला असेल, तर त्या अपघाताची जबाबदारी ही नैतिक म्हणून रेल्वे मंत्री म्हणून भारताचा माझी आहे. कारण आपल्याकडे रेल्वे मंत्रालय हे स्वतंत्र मंत्रालय आहे आणि ते फक्त केंद्रात आहे, ते राज्यात नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. दुसरा भाग असा की भारतामध्ये ज्यावेळी दुष्काळ पडला आणि लोकांना अन्न मिळेनासं झालं, त्यावेळी त्याने असं सांगितलं की सगळ्यांना जर अन्न मिळायचं असेल तर 1 दिवस प्रत्येकानं उपवास केला पाहिजे. आणि त्याची सुरुवात जी आहे ती त्याने त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापासून आणि स्वतःपासून केली होती. अशी तत्वनिष्ठ माणसं आजही मरावे परे कृतीरूपे उरावी. आजही लालबहादूर शास्त्रींचं एक चांगलं उदाहरण आपल्यासमोर राहतं विद्यार्थी मित्रांनो. का तर ती माणसंच तशी वागली, एक लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की लोकांचा पाठिंबा किंवा लोक नेते म्हणून राहिले. एक प्रतिष्ठित जीवन, भले ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झालेले नसते, फार मोठे बंगले गाड्या त्यांनी मिळवलेले नसते, पण जीवनामध्ये लोकांच्यामध्ये एक प्रतिष्ठा मिळवली ही अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की जे पाकिस्तानशी युद्ध झालं 66च्या दरम्यानचं, ते सुद्धा युद्ध एक लक्षात घ्या. म्हणजे 64ला 65चं युद्ध जे झालं, 64ला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतरचं, त्यावेळी जय जवान आणि जय किसानची घोषणा दिल्यानंतर अखंड देश त्यांच्याबरोबर उभा राहिला, एक लक्षात घ्या. आणि म्हणून आपण पाकिस्तानसुद्धा लाहोरपर्यंत जिंकलं. आणि ही वस्तुस्थिती आहे. पुन्हा ताश्कंद करारामध्ये आपण परत दिलं वगैरे, आंतरराष्ट्रीय दबावामुळं वगैरे, हा भाग वेगळा आहे. परंतु त्यावेळेचा सुद्धा एक असणारा हा माणूस की देशाविषयीचं प्रेम असणारा माणूस एखाद्या प्रसंगी किती कठोर होऊ शकतो याचं एक उदाहरण लालबहादूर शास्त्रीच्या रूपानं आपल्यासमोर आहे. अशी माणसं कधीतरी वाचली पाहिजेत आणि तुम्ही निश्चित वाचाल. परंतु नैतिकतेचं महत्त्व आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये असं आहे की प्रतिष्ठित जीवन आपल्याला जगता येतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी गावातली व्यक्ती भले एखादी श्रीमंत नसते, पण आपल्याला माहीत असते की ही तत्वनिष्ठ व्यक्ती आहे, हा लक्षात, किंवा एक प्रामाणिक व्यक्ती आहे, एक न्यायप्रिय व्यक्ती आहे, हे आपल्या मनामध्ये असतं. आणि म्हणून लोक त्या अशा व्यक्तीचा आदर ठेवतात, एक लक्षात घ्या, किंवा आदर करतात. तुमच्यासारखे विद्यार्थीसुद्धा त्यांच्याकडे एक आदरानं बघतात की बाबा ही व्यक्ती व्यवस्थित आहे. आणि त्यामुळं लोकांनी त्याचा सत्कार करण्याची गरज नाही. लोक मनातूनच एक लक्षात घे की त्यांना एक आदराची भावना देतात किंवा त्यांचा सन्मान हा समाज व्यवस्था करत असलेले आपल्याला दिसतात. आणि अशी लोक समाजामध्ये ताठमानेने जीवन जगत असलेले आपल्याला दिसून येतात. मनशांती आहे, एक लक्षात घ्या. सुखाची झोप कोणाला येते की ही अशी प्रामाणिक लोक आहेत त्यांना येते, ज्याने कुठून ना कुठून तरी असा एक लक्षात घ्या की लाचलुचपतीनं भ्रष्टाचारानं काय मिळवलेलं आहे. अशा लोकांना निद्रानाशासारखा विकार आहेच, कारण त्यांना काळजी आहेच, उद्या काय होईल सांगता येत नाही. आणि त्यामुळं जी सुरक्षिततेची भावना आहे, जी मनाला प्रेरणा देणारी भावना आहे, ती मात्र नैतिकतेमधून मिळत असलेले आपल्याला दिसतात. अशी लोक नेहमीच बक्षीसपात्र असलेले आपल्याला दिसतात, कारण सत्य हे नेहमी प्रबळ आणि समर्थनीय असतं. ते सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असतं, त्यामुळं त्याला कुणी उजेड दाखवण्याची गरज नसते, ते ऑटोमॅटिकलीच बाहेर येत असलेलं आपल्याला दिसतं. आणि सत्य बोलणाऱ्या माणसाला विचार करण्याची गरजच नसते, कारण आहेत ते सत्य मानणारे लोक असतात आणि त्यामुळे त्यांचा त्याच्यावरती विश्वास असतो. खोटं बोलणाऱ्याला किंवा थापा मारणाऱ्यांना फार विचार करावा लागतो किंवा त्यांना फार विचारपूर्वक बोलावं लागतं, कारण एक थाप पचवण्यासाठी 100 वेळा त्याला अनेक थापांची सिरियलच रचावी लागत असलेलं आपल्याला दिसते. तसं खरं बोलण्याच्यासाठी होत नाही आहे. भ्रष्टाचाराला निर्बंध त्याच्यामुळे नैतिकतेमुळे बसत असतो. काही लोक कसे असतात, आपल्या उत्पन्नामध्ये खुश असतात. 1 रुपया न घेणारी सुद्धा काही माणसं या डिपार्टमेंटमध्ये आहेत.
आणि विशेष विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कराल की पोलीस खात्यामध्ये सुद्धा अशी काही माणसं आहेत की केवळ 1 रुपया पगार घेतात आणि आपलं काम हे निष्ठेनं पार पाडत असलेले सुद्धा अधिकारी आहेत. तुम्ही कधीतरी वाचा या अधिकाऱ्यांच्या विषयी. आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा असं दिसेल की केवळ पगारासाठीच नोकऱ्या करतात किंवा केवळ पैसे मिळवण्यासाठीच अशा प्रकारच्या डिफेन्स मध्ये जातात असं नाही. तर काही लोक हे समाजसेवेच्या भूमिकेतनं सुद्धा काम करत असलेले आपल्याला दिसतात. समाजाची पिळवणूक जी आहे ती याच्यामधून कमी होत असलेली आपल्याला दिसते. समाजाला एक प्रकारचा मदतीचा हात याच्यामधून मिळत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अनेक प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ही जी नैतिकता आहे ही नैतिकता येत असलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीची मनशांती म्हणा, प्रतिष्ठा म्हणा, चांगल्या प्रकारचं जीवन हे तयार होत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यासाठी मानवी मूल्य जोपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मूल्य जी आहेत ती एखाद्याच व्यक्तीला असेल, गटाला असेल, समाजाला असेल व्यवस्थित वागण्यासाठी किंवा काही सामाजिक रीतिरिवाज, नीतिमत्ता याच्याविषयीची नियमावली सांगणारी ही तत्त्व असलेली आपल्याला दिसतात. इट इज द प्रिन्सिपल्स, इट इज द व्हॅल्यू. ती तत्त्व आहेत किंवा ती मूल्य आहेत. मग सत्य असेल, सद्वर्तन असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की न्याय असेल, समता असेल, सहकार असेल, राष्ट्रभक्ती असेल, सहिष्णुता असेल, सहकार्य असेल, थोरांचा सन्मान असेल किंवा उत्कृष्टता असेल, अशी कितीतरी मानवी मूल्ये सांगता येतात की ज्यामधून आपल्याला अनेक काही उत्कृष्ट सुद्धा खेळाडू झालेले आपल्याला दिसतात. की उत्कृष्टता हा गुण असलेला सचिन तेंडुलकर आपल्या समोर उदाहरण आहे. एक लक्षात घ्या, जी काही सामाजिक सुधारणा करणारी लोक होऊन गेली, मग सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, लक्षात हे लोकांच्या विषयीचं एक लक्षात घ्या की सन्मानच आहे. त्यांचा आदरच आज केला जातो. तुकोबा असतील, ज्ञानदेव असतील, यांच्याविषयीची आजही लोकांची भावना हे सन्मानजनकच असलेले आपल्याला दिसते आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, म्हणजे अनेकांच्या विषयी एक लक्षात घ्या की आपल्याला असं दिसतं की अशा व्यक्तींचा नेहमीच मनामध्ये एक आदर असतो, एक सन्मान असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं यांच्यामुळं होतं काय, म्हणजे हे जे काही गुण आहेत या गुणांच्या आपल्या असणाऱ्या व्यक्तिमत्वावरती अत्यंत महत्त्वपूर्ण परिणाम होत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून यांच्या असणाऱ्या मूल्यांच्या महत्त्वाचा अभ्यास जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू.